याच साठी केला होता अट्टहास, हाच तो क्षण, हीच ती वेळ. येस, वेळ आलेली आहे भारतासाठी, कारण भारत पोहोचलंय विश्वचषकाच्या वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये. त्या अगोदरच आपल्याला कळलं होतं, पण समोरची टीम कळली नव्हती. ती होती ऑस्ट्रेलिया. लक्षात घ्या, ऑस्ट्रेलिया भारत एकत्र येणार आहेत ते फायनलला. नरेंद्र मोदी स्टेडियम. 1,30,000 लोक या पूर्ण स्टेडियममध्ये बसू शकतात. त्यामुळे माझ्या नेहमीच्या सांगाप्रमाणे तुम्हाला कळतंय की ऑस्ट्रेलिया कोणाकोणाबरोबर खेळायचं आहे. ऑस्ट्रेलियाला खेळायचं आहे 1,30,000 11 विरुद्ध यांचे 11. आवाज असणार, दंगा असणार, राडा असणार, सगळेजण नुसती धमाल करणार. आणि असं माझ्या वाचनातही ऐकण्यात आलं आहे की आपले पंतप्रधान ज्यांच्या नावावरती हे स्टेडियम आहे ते देखील स्वतः ही मॅच बघायला येणार आहेत. ते स्वतः हजर राहणार आहेत. ते याच मैदानावरती ट्रॉफी त्यांच्या हातातनं घ्यायला किती उत्सुक असेल रोहित शर्मा. सगळ्यांनाच त्याची आहे ती अपेक्षा. होऊ शकेल का? असं होऊ शकेल असं वाटतंय, कारण ज्या पद्धतीने भारत आत्तापर्यंत खेळत आलेला आहे, विशेष करून ही टुर्नामेंट अभेद्य, अजिबात हारलेला नाही आहे, अजिंक्य आहे. आणि तशीच परिस्थिती असणार आहे ती वर्ल्ड कप हातात घेईपर्यंत. त्याच बाबतीत उलटं ऑस्ट्रेलियाचं काय झालं आहे, 2 मॅचेस हरलेत. सुरुवात ऑस्ट्रेलियाची खूप खराब झाली होती या वर्ल्ड कपची. एकदा आपण त्यांना हरवलं होतं, न्यूझीलंडनी त्याला हरवलं होतं, 2 मॅचेस हारले होते. पण त्यानंतर ते एखाद्या दिवसलेल्या सापासारखे परत त्यांनी फणा काढला आहे आणि चांगल्या मॅचेस खेळल्यात ते आत्तापर्यंत. त्यामध्ये मग 208 ग्लेन मॅक्सवेलचे किंवा ऑस्ट्रेलियाची बॉलिंग आठवा, सगळ्याच डिपार्टमेंटमध्ये उत्तम कामगिरी करत आहेत. आणि पहिल्या 2 मॅचेसमध्ये जेवढे खराब त्यांची फिल्डिंग झाली होती तेवढीच चांगली फिल्डिंग करतायत. काल आपण बघितलं होतं त्यांच्या सेमीफायनलला ज्या पद्धतीने त्यांनी रन्स अडवल्यात. नाहीतर 230 240 अगदीच बोर्डावरती होता, पण तेवढा करून दिला नव्हता त्यांनी. उत्तम फिल्डिंग केली होती त्यांनी. काय झालं आत्तापर्यंत ऑस्ट्रेलियाचं? ऑस्ट्रेलिया आली आहे 7 वेळा फायनल खेळायला. 7 पैकी 5 वेळा त्यांनी ट्रॉफी जिंकलेली आहे. त्यांच्याकडे 5 ट्रॉफ्या पडल्यात. 6वी न्यायची इच्छा व्यक्त केली आहे त्यांनी. त्या बदल्यात भारताने काय केलं आहे? भारत 4थ्यांदा येत आहे फायनलला. मोठी टीम आहे, नावारूपाला आली आहे. 4थ्यांदा फायनल खेळणार आहे. त्यापैकी 3ऱ्यांदा आता होईल का बघायचं आहे आपल्याला. 2 आपल्याकडे ट्रॉफ्या आपल्याकडे पण आहेत, पण 3 होईल का? का ऑस्ट्रेलिया 6 होईल का भारत 3 होईल? ते आपल्याला कळणार आहे या मॅच नंतर. पण एकंदरीत मॅच अतिशय उत्तम होणार आहे. ज्याला मॅच, इंग्लिश शब्द आहे मॅच, म्हणजे काय? एक समोरासमोर येणं आणि तुमच्यातला फरक शोधून काढून दाखवणं, हीच मॅच. तर ही मॅच अतिशय उत्तम होणार आहे. परफेक्ट मॅच होईल असं मला तरी वाटतंय. 2दा जर भारत यावर्षी जिंकतो, हा वर्ल्ड कप जर आपल्या खिशात घालतो, ट्रॉफी आपल्याकडे आणतो, तर हे 2ऱ्यांदा करेल भारत. ती होस्ट असून ती मॅच ते जिंकतील. हे फक्त 2ऱ्यांदा होईल. आतापर्यंत असं कधी झालेलं नव्हतं. केलं तर तो भारतच करून दाखवेल. 8 ऑक्टोबरला हे 2 संघ मागच्या लीग मॅचेसमध्ये भेटले होते. पण त्यावेळेस होतं ते चेन्नईचं विकेट, चेन्नईचं मैदान, कंडिशन्स खूप वेगळ्या होता. पण तिथे झालं काय होतं? भारत आरामात जिंकला होता, ऑस्ट्रेलियाला संपून आला होता. आणि तिथनंच भारताने नांदी दिली होती या विश्वचषकाची. ज्या पद्धतीने खेळलं होतं, पहिलीच मॅच होती, अप्रतिम खेळत होतं आणि आजपर्यंत तशाच पद्धतीने खेळत आलेला आहे. तर भारताने सुरुवात चांगली केली होती यांच्याच विरुद्ध, शेवट ही गोड करतील यांच्याच विरुद्ध. याच्याबद्दल काही वाद नाही आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे भारत इथे पोचलाय कसा. भारत पोचलाय न्यूझीलंडला नमवून, न्यूझीलंडला हरवून. चांगली मॅच झाली होती भारताची. त्यामुळे भारताच्या डावाची सुरुवात तिथे ज्या दोघांनी केली होती तेच दोघं पुन्हा एकदा करणार आहेत. बघूया काय असणार आहे भारताची बॅटिंग लाईनअप. सुरुवात करेल कर्णधार रोहित शर्मा शुभमन गिल बरोबर. एकाने 80 आणि एकाने 47 धावा दोघांनी केल्या होत्या. पण महत्त्वाची गोष्ट होती, पुन्हा एकदा येऊयात रोहित शर्माकडे. ज्या पद्धतीने तो बॅटिंग करतोय, पहिल्या 10 ओव्हरमध्ये 80-90 धावा करून देतो ना, तो पार अगदी सामन्याचा रूपडच बदलून टाकतो. तो ज्या पद्धतीने त्याचा ॲप्रोच आहे फार सुंदर आहे, फार छान आहे. मी वेळोवेळी म्हणत आलो आहे की मागच्या सेमीफायनलनंतर श्रेयस अय्यरविषयी बोललं गेलं, 100 गेलं. रोहितच्या 50व्या 100विषयी बोललं गेलं. 7 शमीच्या विकेट झाल्या त्याच्याविषयी बोललं गेलं. पण रोहितविषयी खूप कमी बोललं गेलं. हे जास्त खरं बोलायला पाहिजे होतं. 2 कारणं आहेत त्याकरता. एक तर स्वतः कर्णधार आहे आणि दुसरं म्हणजे ज्या पद्धतीने त्याचा बॅटिंगचा ॲप्रोच आहे ना, तो अतिशय सुंदर आहे. अजिबात सेल्फिश नाही आहे.
तर मी ज्यांच्याकडे कोचिंग घेतलेत, माझे जे दिग्गज होते, ज्यांनी मला क्रिकेट शिकवलं, त्यांचं एकच म्हणणं असायचं, ज्यावेळेस तुम्ही फलंदाजीला बॅटिंगला येता, त्यावेळेस थोडेसे ना सेल्फिश व्हा. सेल्फिश कशाकरता व्हा, तर जास्त बॉल खेळा, म्हणजे तुमच्या धावा जास्त होतील. ज्यावेळेस तुमच्या धावा जास्त होतील, त्यावेळेस तुमच्या संघाच्या पण धावा जास्त होतील. म्हणून सेल्फिश व्हा. पण या व्यक्तीचं काही गणितच वेगळं आहे. तो म्हणतो, हो, संघाच्या धावा जास्त व्हायला जबाबदारी माझी आहे, पण सेल्फिश मी होणार नाही. जास्त बॉल मला खेळायची गरज नाही आहे. सुंदर अप्रतिम सुरुवात करून देणार आणि मी आज जाऊन बसणार निवांत. 47 केला होता मागची मॅच, तोही पुष्कळ होता. 350 त्यांनी घालवलेत स्वतःचे. घालवलेत म्हणण्यापेक्षा त्याला फिकीर नव्हती की 50साठी तो खेळला नाही. पण त्या सगळ्या मॅचेस भारत जिंकलाय. त्यामुळे त्याचा ॲप्रोच A1 आहे, सर्वात बेस्ट आहे. शुभमन येतो त्याच्याबरोबर 80 त्यांनी पण गेला. थोडासा क्रॅम्प आला त्याला, मान्य आहे, कारण थोडंसं ह्युमिड कंडिशन्स होत्या, त्यामुळे थोडा पायाला त्याला जाणवला होता त्रास. मसल पूल होतं, विशेष काही नाही. आणि एक चांगला ब्रेक झाला. या 2-3 दिवसामध्ये ना रिकव्हरी चांगली झाली आहे. काल खरं ऑप्शनल प्रॅक्टिस होती. असं म्हणतात की तुम्हाला यायचं तर तुम्ही करू शकता, कंपल्सरी प्रॅक्टिस नव्हती. पण त्यात शुभमननी थोडासा आरामच केला. त्यांनी मैदानावरती येणं पसंत नाही केलं, कारण स्ट्रॅपिंग असेल, मसाज चालू असेल, पायाचा जो स्नायू दुखावला आहे, त्याला थोडासा आराम देणंच त्यांनी प्रिफर केलं. पण तो पण आहे. 80 केला त्यांनी देखील. परत आला होता बॅटिंगला. तर जडेजा येऊ शकला असता, लक्षात घ्या. पण शुभमन म्हटला, नाही, मीच जाणार आहे, कारण मी जे अर्धवट सोडलं आहे ते मला पूर्ण करायचं आहे. 100 नाही होऊ शकला, पण त्याला इंटरेस्ट होता. हे खूप महत्त्वाचं आहे या संघातलं. प्रत्येकाला वाटतंय की मैदानात जाऊन मी काहीतरी करावं, मग ती बॅटिंग असो, बॉलिंग असो, नाहीतर फिल्डिंग असो. त्याच्याही पुढे जाऊन मी सांगतो, नाहीतर ते पाणी देणं असो. पाणी द्यायला सुद्धा पळापळ असते की मी जाणार का तू जाणार. मग ते आपले दोघंही तिघेही जे बाहेर लोक बसलेले आहेत ते सुद्धा आत येतात, पाणी देतात, स्वतःचे इनपुट्स देतात. अश्विन पण तुम्ही बघितलात ना, येतो मैदानामध्ये आणि कर्णधाराशी बोलत असतो. आणि ज्यावेळेस क्रंच सिच्युएशन असते ना, विकेट्स पडत नसतात, धावा होत असतात, थोडंसं प्रेशर असतं, त्यावेळेस अश्विन स्वतः गरज नसली कोणाला तरी पाण्याची बाटली घेऊन येतो. 4 शब्द त्यांनी जे ऑब्झर्व केलं आहे, त्याला जे वाटतंय ते येऊन सांगतो रोहित शर्माला. पण रोहित व्यवस्थित ऐकतो. असं नाही की तू कशाला आला आहे, तू टीममध्ये नाही आहे, तू बाहेर जा. हां, अजिबात तसं काही नाही. शांतपणे ऐकून घेतो, त्याचे इनपुट्स त्यावरती देतो आणि त्यातनं नवीनच काहीतरी घडतं. ज्या वेळेस आपण बघतो 2 ओव्हरच्या मध्ये खरं या गोष्टी जातात, ते तुम्हाला जास्त दिसत नाहीत, कारण त्यावेळेस ॲड चालू असतात. पण त्यावेळेस हे घडतं. जेव्हा मी कॉमेंट्री करत असतो तेव्हा आम्ही बघू शकतो या गोष्टी. तर त्या वेळेस जेव्हा अश्विन मैदानात आला आहे, जेव्हा अश्विननी 2-3 गोष्टी सांगितल्यात कर्णधाराला, त्या फिल्डिंगबद्दल असाव्या, बॉलिंग चेंजेसबद्दल असाव्या, किंवा नुसतं एक मॉरल सपोर्ट म्हणून असाव्या, त्यानंतर देखील पुढच्या 2 ओव्हरमध्ये फरक पडला आहे. विकेट पडली, धावा थांबवल्या गेल्यात. त्यामुळे सगळी ही एक टीम जी आहे ना, ती अप्रतिम फॉर्मात आहे. सुंदर करतायत सर्व. जे काय करतायत ते सुंदर करतायत. ते झालं रोहित शर्मा, शुभमन गिल विषय. 3 नंबरला कोण येणार आहे? 3 नंबरला यायला तर हवा असतो सगळ्यांना विराट कोहली. येतोही तोच, पण थोडा उशिरा आला तर चालतो तो लोकांना आजकाल विराट कोहली. कारण वरती धावा चांगल्या बनत असतात, जबरदस्त रन्स होत असतात. पण साहेबांनी 50वी 100 ठोकलेली आहे. 50 वेळा 100 केलेत. 50 1-0-0 केलेत. 3 वेळा मी याकरता सांगतोय, कारण कामगिरीच एवढी मोठी आहे ती. 50 वेळा 100 केले तो. 80 त्याचे 100 झाले. जर तुम्ही सगळे फॉर्मॅट जर निवडाल, त्यामध्ये T20, टेस्ट मॅच, 50 ओव्हर्स, 80 झालेत. त्याचा जो देव आहे, त्याला जो देव मानतो, आयडल मानतो, त्याच्या पाठी अजून 20 आहे, पण तरी 50-100 त्यांनी केलेत. ODIमध्ये, जिथे की सचिनच्या होत्या 49, त्याच्यात थोडासा पुढे गेला आहे. त्यामुळे अप्रतिम फॉर्ममध्ये आहे. या फॉर्ममध्ये बोलायचं झालं, जर फक्त वर्ल्ड कपविषयी आपण बोललो, तर 8 वेळा 50 करणारी ही एकच व्यक्ती आहे जगात. 11 मॅचेस असतात वर्ल्ड कपमध्ये. 10वी मॅच भारत खेळला, मागची मॅच खेळलेली आता 11वी. तर ह्या 10 मॅचेसमध्ये 8 वेळा 50 करून बसलेत साहेब. त्यामुळे किती मॉरल त्याचा अप आहे हे पण आपल्याला दिसतंय. इतके दिवस आकड्यांवरती आपण बोलत असतो, तर तसं बघायला गेलं तर विराटचे आकडे थोडेसे नॉकआउट्समध्ये खराब होते. ज्यावेळेस नॉकआउट परिस्थितीवर जास्त धावा तो करत नव्हता, स्पेशली ICC नॉकआउट्समधलं मी बोलतोय. पण सगळं पुसून टाकलं. त्यांनी ठरवलेलं आहे 2023 हे वर्ष त्याचं आहे, आणि खास करून वर्ल्ड कप हा त्याचा आहे. त्यालाच ती ट्रॉफी हातात घ्यायची आहे. त्यामुळे मागची मॅचला त्यांनी नॉकआउट्समध्ये येऊन 100 करून दाखवलेलं आहे. त्यामुळे तोही एक छोटासा डाग होता त्याच्या कपड्यावरती, तो पण त्यांनी पुसून टाकलेला आहे.
की नॉकआउट्समध्ये करत नाहीत, तर घ्या नॉकआउट्समध्ये केली, ते पण 117, 50वी 100 करून दाखवली. नंतर आले होते श्रेयस ॲरोगन्स अय्यर. या व्यक्तीचं नाव मी थोडं बदललं आहे, कारण ज्या ॲरोगन्सनी हा बॅटिंग करतो, जो ॲरोगन्स त्याच्या चालण्यात आहे, जो ॲरोगन्स त्याच्या बोलण्यात आहे, जो ॲरोगन्स त्याच्या ग्रीप पकडण्यात आहे, जो ॲरोगन्स त्याच्या पुल करण्यामध्ये आहे, तो निव्वळ अप्रतिम आहे. त्याला थोपवणं खूप अवघड आहे. तुम्ही जर समजा पहिल्या 4 विकेट गेल्या असतील आणि जर श्रेयस मैदानात येतो, तर त्यावेळेस तो त्याचा ॲरोगन्स सोडतो का? त्याची पद्धत बदलतो का बॅटिंगची? तर अजिबात नाही. त्याला काहीही फरक पडत नाही. तर आपण म्हणतो हा वेडा आहे का? थांबायला पाहिजे. 4 विकेट गेल्यात, 5वी पण जाऊ शकते. पण गेली तर गेली. मी असंच खेळणार, अशा पद्धतीनेच खेळणार. आणि ज्यावेळेस समोरच्याला माहीत असतं की ही व्यक्ती थोडीशी वेडी आहे बॅटिंगच्या बाबतीत, त्यावेळेस ते थोडे घाबरून असतात. त्यामुळे हा ॲरोगन्स खूप कामाला येणार आहे तो श्रेयस अय्यरला. फक्त याच टुर्नामेंटमध्ये मी नाही बोलत आहे, याच्या पुढे जाऊन. म्हणजे एक श्रेयसबद्दल बोलतोय म्हणून सांगायला मला तुम्हाला सर्वांना आवडेल. कदाचित खूप लवकर बोलतोय असं पण होईल. पण भारताचा कर्णधार दिसतोय मला याच्यामध्ये. बघूया, दिल्ली अभी दूर आहे, पण एक कॅन्डिडेट असू शकतो श्रेयस अय्यर. कुठल्या तरी 3 फॉर्मॅटपैकी एक जबाबदारी ह्याच्याकडे येऊ शकते इन फ्युचर. थोडा वेळ आहे त्याला मान्य आहे, पण हे घडू शकतं. तर ही आहे भारताची टॉप ऑर्डर. टॉप ऑर्डर टॉप काम करते, टॉप क्लास फलंदाजी करते. यांना थांबवायला ऑस्ट्रेलियाकडे कोण आहे? ऑस्ट्रेलियाने काय केलं होतं साऊथ आफ्रिकेविषयी? थोडंसं त्या मॅचकडे जाऊयात. सेमीफायनल होती. नॉकआउट्समध्ये ऑस्ट्रेलिया पूर्ण वेगळी असते, सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे तसंच काहीसं काम केलं. चोकर्स होते साऊथ आफ्रिकन्स, चोकर्स आहेत आणि चोकर्स राहणार, ह्याच्यावरती पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलं आहे ते ऑस्ट्रेलियाने. नमवलं आहे त्यांना, अगदी चारीमुंड्याचीत केलेलं आहे. थोडीशी यांची धावपळ झाली होती, नाही असं नाही, पण नॉकआउट्समध्ये ऑस्ट्रेलिया नेहमीच भारी असतं. साधारण तीच टीम असणार असं मला वाटतंय. फारसे काही चेंजेस नसतील. तर आपल्या टॉप ऑर्डरला थांबवायला, त्यांना थोपवायला बॉलिंग कोण करणार ऑस्ट्रेलियाकडनं? सर्वप्रथम करेल तो मिचेल स्टार्क, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. त्याच्याबरोबर साथ देईल जॉश हेझलवूड. जॉश हेझलवूडला ज्यावेळेस मी आत्ता बघतोय गेल्या 2-3 मॅचेस, तर मला ग्लेन मगराची आठवण करून देत होते. कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय तो त्याच्या रनअपमध्ये निवांत असतो. त्याला माहिती आहे कुठचा कॉरिडॉर, म्हणजे तुम्हाला ऑफस्टम्पच्या बाहेर टाकायचा आहे राईट हँडर्सला का ऑफस्टम्पच्या बाहेर टाकायचं आहे लेफ्ट हँडर्सला. त्याला परफेक्ट माहिती असतं आणि तिथेच गोलंदाजी करतो. अक्षरशः ट्रॅप करतो, जाळं विणतो, अगदी बारीक जाळं, आणि परफेक्ट विकेट्स काढतो. मिचेल स्टार्कला मागच्या मॅचला पडल्या होत्या 3 विकेट्स, 34 धावा त्यांनी दिल्या होत्या. सुरुवात महत्त्वाची होती ऑस्ट्रेलियाला, तीच त्यांनी करून दिली होती विकेट्स काढून. पण भारताविरुद्ध करू शकेल का? थोडंसं अवघड आहे. विकेट काढेल तो, नाही असं नाही, पण कधी विकेट पडेल त्याला? 70, 80, 90 झाला असेल भारताचा, त्यावेळेस एखादी विकेट त्याला पडू शकते. कारण हे सगळं घडतं पहिल्या 8 ते 9 ओव्हर्समध्येच. सुरुवात महत्त्वाची आहे ती ऑस्ट्रेलिया आणि भारत दोन्ही संघांकरता. पण मिचेल स्टार्कने 3 विकेट मागच्या मॅचला खोलल्या होत्या, 34च दिल्या होत्या. जॉश हेझलवूडनी त्याच्यापेक्षा जास्त चांगली गोलंदाजी करेल मी तर म्हणेन. त्यांनी साधारण 8 ओव्हर टाकल्या होत्या, त्यामध्ये 12 रन फक्त दिल्या होत्या आणि 2 महत्त्वाच्या विकेट काढल्या होत्या. पण मला लक्षात आलं नाही की पॅट कमिन्सनी याच्यानंतर 12 बॉल मागे का ठेवले. कदाचित काहीतरी निघेल असेल, त्याचा हातपाय कुठे दुखत असेल असं मला वाटतंय. पण पॅट कमिन्सनी स्वतःच्या 10 ओव्हर टाकल्या, 51 रन दिल्या, 3च विकेट केला होता. पण जिथे अशी परिस्थिती होती की काय मॅच निघून जाते का काय हातात असं वाटत होतं, त्यावेळेस खरं जॉश हेझलवूडला परत आणणं पॅटचं क्रमप्राप्त होतं. पण तसं त्यांनी केलं नाही. स्पिनर्सनी त्याला चांगली साथ दिली, तो वेगळा विषय आहे. पण आपण येऊयात पुन्हा एकदा नवीन गोलंदाज कोण आहेत, फास्ट बॉलर कोण आहेत, नवीन बॉल कोण टाकणार? मिचेल स्टार्क, जॉश हेझलवूड, पॅट कमिन्स, हे तिघंजण असणार आहेत भारताला नवीन बॉलनी गोलंदाजी करायला. नंतर येऊयात भारताच्या मिडल ऑर्डरकडे. राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, ही 3च नावं आपण आत्तापर्यंत घेत आलेलो आहोत. कारण हे तिघंजणच काम पूर्ण करतायत. जडेजा बरेच वेळा येऊन फुल स्टॉप लावून जातो, पण आज मला पुढची पण नावं सांगायची आहेत. बुमरा पण आहे, कुलदीप पण आहे, शमी आहे आणि सिराज आहे. कारण मी सांगतोय ही नावं, त्याचं कारण ही फायनल आहे. फायनल सारखीच मॅच होणार, जबरदस्त मॅच होणार. त्यामुळे जर तरच्या गोष्टी नक्कीच आहेत या. पण हे साधारण येऊ शकतात जर भारताची पहिली फलंदाजी जर असेल तर शेवटच्या 5-6 ओव्हर्समध्ये आपण सर्वांनाच फलंदाजी करताना बघू शकतो असं मला वाटतंय. पण राहुल तो देखील चांगल्या फॉर्ममध्ये, 39 त्यांनी पण केला होता मागच्या मॅचला, त्यामुळे रन्स त्याच्या पण बॅटमधनं येत आहेत.
सूर्या येतो त्यानंतर. पण सूर्याला तेवढा वेळ मिळत नाही आहे, कारण शेवटच्या 48-49 ओव्हरपर्यंत तो येतो. 8-10 बॉल त्याच्या नावावरती लिहिलेले असतात. त्याच्यात तो काय करणार? मग एखादा वेगळा शॉट मारून आऊट होऊन आतमध्ये जातो. पण तोही भरोशाचा फलंदाज आहे. बॅटिंग नेट्समध्ये कडक करतोय. सर्वात जास्त मी तर असं म्हणेन, ज्यावेळेस नेटमध्ये कोणाच्या बॅटला बॉल चांगला लागत असेल ना, तर सूर्यकुमार यादव आहे. कारण बॅटचा आवाज कडक येतो त्याच्या, त्यामुळे तो फॉर्मात आहे. जर थोडीशी पहिली काही गडबड झाली तर सूर्या बॅटिंगला खालती आहे, त्यामुळे निश्चिंत राहा. पण ही साधारण आहे आपली मिडल ऑर्डर आणि आपलं टेल. तर ह्याच्या समोर गोलंदाजीसाठी ऑस्ट्रेलियाकडे कोण कोण आहे? ऑस्ट्रेलियाचा स्पिन अटॅक काय? स्पिन अटॅक सुरू करूया ॲडम झंपापासून. ॲडम झंपा तसं बघायला गेलं तर नंबर 2 वरती विकेट्सच्या कॉलममध्ये आहे ह्या वर्ल्ड कपला. पण मागची मॅच जर आपण बघितलं, तेही थोडासा कमकुवत संघ होता. तो संघ खचला होता, पहिल्या लवकर विकेट गेल्या होत्या. तरी ॲडम झंपाला विकेट मिळवता आलेली नाही आहे. 55 धावा त्यांनी दिले, पण एकही विकेट त्याच्या नावावरती नव्हती. आणि तुम्हाला माहिती आहे, हे तर जगजाहीर आहे की भारत स्पिनर्स विरुद्ध कसं खेळतं. कडक खेळतं, आरामात खेळतं, फार छान खेळतं. त्यामुळे ॲडम झंपा जरी असला तरी विशेष फरक पडेल असं मला काय वाटत नाही. 55 दिल्या, कुठची विकेट नाही. त्याला साथ दिली होती ग्लेन मॅक्सवेल. उलट अर्थी मी म्हणेल की ग्लेन मॅक्सवेलनी गोलंदाजी चांगली केली. 10 ओव्हर टाकल्या आणि 35 धावा दिल्या, पण त्याला पण विकेट नव्हती. पण एक परिस्थिती अशी होती, एक वेळ अशी होती की ज्या वेळेस बऱ्याच वरच्या विकेट पडल्या होत्या आणि 2 सेट बल्लेबाज होते, 2 सेट फलंदाज बॅटिंग करत होते ग्लेन मॅक्सवेलच्या समोर. पण त्या दोघांना शांत ठेवलं होतं ते ग्लेननी. कारण त्यावेळेस ज्या पद्धतीने दोघंजणं, क्लासेन होता आणि ज्यांनी 100 केले तो डेव्हिड मिलर होता, हे दोघंजणं समोरासमोर असताना देखील त्या दोघांना शांत ठेवायचं काम ग्लेन मॅक्सवेलनी केलं आहे. चांगला टर्न मिळत होता, बाउन्स पण त्याच्याकडे होता. त्यामुळे बॉलर म्हणून याच्याकडे नक्कीच जाणार पुन्हा एकदा. ऑलराऊंडर म्हणूनच तो संघात खेळतोय, बॉलर म्हणून पुन्हा एकदा जाणार. हे झालं ऑस्ट्रेलियाच्या बॉलिंगविषयी. येऊयात ऑस्ट्रेलियाच्या बॅटिंगकडे. महत्त्वाचा भाग आहे बॅटिंग. ऑस्ट्रेलियाची चांगली आहे, नक्कीच आहे, अगदी खोलपर्यंत आहे. पॅट कमिन्स 7 आणि 8 नंबरला येऊन सुद्धा विकेट सांभाळतो आणि त्याच्या धावा देखील करतो. सुरुवात कोण करेल तर ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर. डेव्हिड वॉर्नर हा विशेष नाव मला इथे घ्यायचं आहे, कारण सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याला विशेष प्रेम आहे ते भारतावरती. क्रिकेट खेळायला त्याला भारतात खूप आवडतं, त्यामुळे भारतीय टीमवरती पण त्याचं विशेष प्रेम आहे. ते किती आपल्याला कळणारच आहे, कारण किती धावा तो करतोय त्यावरती त्याचं प्रेम व्यक्त होणार आहे. पण सुरुवात चांगली असणार आहे. ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर दोघंजणं चांगली बॅटिंग करतायत, चांगल्या लईमध्ये आहेत. त्या दोघांकडनं मोठ्या धावांची अपेक्षा आहे. जर थोडीशी वरती गडबड झाली, कारण आपल्याकडे बॉलिंग चांगली आहे, त्या बॉलिंगकडे आपण येणारच आहोत. त्यानंतर मिच मार्श येतोय, 177 केला होता. आठवा त्यांनी आत्ताच शेवटच्या लीग मॅचमध्ये सेमीफायनलमध्ये 0 वरती आऊट झाला. पण मिच मार्च ही व्यक्ती अशी आहे की त्याला बॉल बॅटवरती येत असेल ना तर जास्त आवडतो. त्याला बॉलपर्यंत जायचा कंटाळा आहे. थोडासा लेझी म्हणायला हरकत नाही, पण बॉल ज्यावेळेस बॅटवरती येतो याचाच अर्थ विकेट चांगलं असतं, त्यावेळेस तो रन चांगले करतो. जरा थांबून येणारं, जरा ग्रीप घेणारं विकेट असेल तर पळापळ होऊ शकते त्याची. तसंच काहीसं झालं होतं सेमीला. 0 वरती बाद झाला होता, पण चांगला फलंदाज नक्कीच आहे. ऑलराऊंडर आहे, त्यामुळे तो संघात असतो. काही वाटलं तर बॉलिंग पण करू शकतो मिच मार्श. त्यानंतर येणार आहे स्टीव्ह स्मिथ. बहुतेक साहेबांचा शेवटचा वर्ल्ड कप आहे असं म्हणण्यात देखील आलं आहे. त्यांनी पण काही खाजगी ठिकाणी बोलून पण दाखवलं आहे. पण स्टीव्ह स्मिथ बहुतेक आपण याला परत वर्ल्ड कपमध्ये बघू असं मला वाटत नाही आहे. मी मागच्याही वेळेस सांगितलं होतं की मोठी गाळणीतनं जाणारे हा संघ 6-7 लोक यातली नसणार आहेत, त्यापैकी हे एक महत्त्वाचं नाव असणार आहे स्टीव्ह स्मिथ. पण आत्ता काय करतोय? आत्ता बॅटिंग करतोय. सेमीफायनलला अवघड वेळेस येऊन 30 धावा केल्या होत्या. एकदा तरी 15-20 केला ना की याला आऊट करणं थोडंसं अवघड आहे. आऊट हा जर झाला तर हा स्वतःच्या चुकीमुळे आऊट होऊ शकतो, एखादा चुकीचा फटका मारून आऊट होऊ शकतो. तसा स्टीव्ह स्मिथ झाला. शॉट चुकीचा होता, त्यामुळे आऊट झाला होता, नाही तर हा आऊट होणं अवघड आहे. 30 केला होता, महत्त्वाच्या 30 होत्या. पण थोडंसं घाबरायला जर कोणाला हवं असेल भारताने तर ह्या मिडल ऑर्डरमध्ये स्टीव्ह स्मिथ आणि मानस लाबुशेन, जो की स्टीव्ह स्मिथ नंतर येतो मैदानात, या दोघांकडनं थोडंसं रिस्ट्रिक्शन, थोडासा यांच्यापासून अडसर होऊ शकतो असं वाटतंय. पण ह्याच्यावरती भारताकडे जबाबदारी घ्यायला आहेत लोक. गोलंदाजीसाठी भारत तयार आहे. तिखट मारा, पुन्हा एकदा कोल्हापुरी तिखट तर्री टाकून मारा, जबरदस्त आहे. जसप्रीत बुमराह सुरुवात करणाऱ्या नवीन बॉलनी
मागची मॅच काय केलं, एकच विकेट होती, 64 धावा दिल्या होत्या, पण परिस्थिती वेगळी होती. विकेट थोडंसं वेगळं होतं, त्यामुळे नवीन बॉल तिथे जास्त काही करू शकला नव्हता, पण शमी टाकत होता, त्यामुळे त्यांनी चांगलं धरून ठेवलं होतं. त्याच्याबरोबर सुरुवात केली होती मोहम्मद सिराज. बऱ्याच ठिकाणी आपण वाचलंय, बघितलंय, लोकांकडनं ऐकलंय देखील, की सिराज थोडीशी बाहेर बसला होता, रडारड झाली होती, त्याला काहीतरी रोहित शर्मा बोलला होता. पण या सगळ्या गोष्टीवरती अजिबात विश्वास ठेवू नका. असं काही झालेलं नव्हतं. रोहित शर्माने त्याला त्याच्या भाषेत सांगितलं होतं, जी की बंबईया त्याची स्लँग आहे. त्यामुळे त्यांनी त्याच्या भाषेत सांगितलं होतं आणि मोहम्मद सिराजला ते समजलं होतं. कारण त्याला मिया मॅजिक दाखवणं हे गरजेचं होतं, पण तो करू शकला नव्हता. पण फरक पडला नव्हता. 78 धावा त्यांनी दिल्या. एकच विकेट त्याच्या नावावरती पण आहे. पण फरक पडत नाही. असू शकतं. एखादा दिवस तुमचा खराब असू शकतो. पण तो फायनलचा असेल का? तर अजिबात नाही. कारण तुम्हाला कळतं, तुम्ही फायनलपर्यंत आलात आणि फायनलचा दिवस तुम्हाला पहिले 2 बॉल टाकल्यानंतरच कळतं, की आपला दिवस आहे का नाही आहे. तर आपला दिवस असतो तर तिसऱ्या बॉलला विकेट असते. जर आपला दिवस नसतो तर तिसरा बॉल तुम्ही थांबून विचारपूर्वक टाकता, की माझ्या अगेन्स्ट रन्स होत आहेत तर मी काय केलं पाहिजे. हे ज्याला लवकर समजतो तो सर्वात उत्तम क्रिकेटर होऊ शकतो. ते दोघांकडेही आहे. बुमराकडे आहे, सिराजकडे आहे. त्यानंतर येणार आहे मोहम्मद शमी. शामीविषयी जेवढं बोलू तेवढंच कमी. अगदी खरं आहे. शमीनी ज्या पद्धतीने बॉलिंग केली होती ती सेमीफायनल नव्हती, ती शमी फायनल होती. कारण शमीचीच मॅच होती. 7 विकेट घेऊन त्यांनी संपवून टाकली होती अक्षरशः मॅच आणि तीही न्यूझीलंड विरुद्ध. त्याची सवयच झाली आहे. पहिल्या ओव्हरचा त्या मॅचच्या पहिल्या ओव्हरच्या पहिल्या बॉलला विकेट म्हणजे शमी घेणारच, त्याबद्दल काही वाद नाही. 7 खोलल्या होत्या. 57 धावा देऊन त्याने 7 विकेट खोलल्या होत्या. वर्ल्ड कपमध्ये 4 वेळा साहेबांनी ही कामगिरी केली आहे, की 5 विकेट घ्यायच्या एकाच मॅचमध्ये आणि हा आता त्यासाठी 1 नंबरला जाऊन बसलाय. सर्वात वरती कोणाचं नाव आहे वर्ल्ड कपच्या विषयी बॉलिंगमध्ये म्हणाल तर मोहम्मद शमीचं आहे. त्यामुळे सुंदर गोलंदाजी करतोय. नवीन बॉल, सेमी न्यू बॉल म्हणूयात त्याला थोडासा आपण, पण चांगल्या प्रकारे वापरतोय. त्याची धास्ती घेणार आहेत ते ऑस्ट्रेलियन बॅटर्स, टॉप ऑर्डर्स, त्याबद्दल वाद नाही. नंतर ऑस्ट्रेलियाकडे बॅटिंगमध्ये कोण येतं? टॉप ऑर्डर नंतर मिडल ऑर्डर सुरू करतो तो ग्लेन मॅक्सवेल. ग्लेन मॅक्सवेल 200 केलाय. ग्लेन मॅक्सवेलनी चांगली फिल्डिंग केली आहे. मॅक्सवेलनी बॉलिंग चांगली केली मागच्या मॅचला. तर मी मागचीही मॅच म्हणालो होतो, की ग्लेन मॅक्सवेलच्या या टुर्नामेंटच्या रन्स झाल्यात. 200 तुम्ही करता मान्य आहे, पण एखादा दिवस असतो. दर मॅचला 200 करणं शक्य नसतं, अवघड असतं आणि ज्या पद्धतीने किंवा ज्या क्रमांकावरती तो बॅटिंगला येतो तिथे जास्तच अवघड आहे. जर त्याला 200 करायची वेळ आली त्याचा अर्थ वरचे 4-5 आऊट झालेले आहेत. त्यानंतर तुम्हाला थांबून करायची ती फलंदाजी, जे की या माणसाला थोडंसं अवघड जातो. मागच्या मॅचला बघितलं लेफ्ट आर्म स्पिनर, ह्याचं पण विशेष प्रेम आहे लेफ्ट आर्म स्पिनरवरती. 2ही वेळा आऊट झाला आहे तो लेफ्ट आर्म स्पिनरलाच आऊट झालेला आहे तो. त्यामुळे कुलदीप यादव यांची पळापळ करणार आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर जडेजा पण तिकडे पटापट ओव्हर टाकणार आहे, त्याकडे येऊच आहेत आपण. पहिले बघूया बॅटिंग. ग्लेन मॅक्सवेल आहे, त्यानंतर जॉश इंग्लिश आहे. जॉश इंग्लिश पुन्हा एकदा किपिंग करतोय. कीपर म्हणून त्याची कामगिरी चांगली आहे, म्हणून त्याची बॅटिंग पण चांगली होती आहे, कारण त्याला विकेटचा अंदाज लवकर येतो. मागची मॅच ह्याच्या रन्स होत्या 28च होत्या, पण त्या महत्त्वाच्या होत्या. नाहीतर हा जर थांबला नसता, 28 गेला नसता, तर ऑस्ट्रेलिया ती मॅच 28 रननी हरली असती. हे पण लक्षात घ्या. त्यामुळे जॉश येणार आहे त्यानंतर बॅटिंगला, म्हणजे तो मिचेल स्टार्क. पॅट कमिन्स स्वतः कर्णधार आपल्या अगोदर मिचेल स्टार्कला पाठवतो. त्याची 2 कारणं आहेत. एक, त्याला बॅटिंग चांगली येते आणि दुसरं म्हणजे हा लेफ्ट हँडर आहे. थोडंसं व्हेरिएशन त्यामध्ये मिळतं. त्यामध्ये फरक पडतो. गोलंदाजावरती प्रेशर होतो, लाईन लेन चेंज करायला लागते. तर मिचेल स्टार्क येणार, त्यानंतर पॅट कमिन्स, मग ॲडम झांपा आणि जॉश हेझलवूड. ॲडम झांपा हेझलवूडपर्यंत आजपर्यंत फलंदाजी आलेली नाही आहे, त्यामुळे ह्यांच्याकडनं जास्त काही अपेक्षा आपण ठेवू शकत नाही. कारण पॅट कमिन्स येऊन मॅच संपवतो, पण स्टार्क आणि पॅट कमिन्स दोघंजणं दंगा करू शकतात, धावा करू शकतात. अशा अगदी 50-60 नाही करणार, पण त्या टुचूक हळू येऊन 20-25 करतात. दोघांचे 25-25 झाले ना, 50 रन वाढले ना हो इथेच. त्यामुळे ह्या दोघांना संपवणं जास्त गरजेचं आहे. ती जबाबदारी असणार आहे आपल्या स्पिनर्सकडे. स्पिनमध्ये डिपार्टमेंटमध्ये 2च नावं आहेत, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव. मागच्या मॅचला दोघांमध्ये फक्त एकच विकेट होती. जडेजाला काय नव्हती, यादवने एकच विकेट काढली होती. पण ती मॅच तशी होती, कारण इथे सामी 7 विकेट घेऊन बसला होता. त्यांना काही उरलंच नव्हतं विकेट काढायला. पण त्याचा अर्थ त्यांची गोलंदाजी खराब होती का? तर अजिबात नाही. 63 दिला होता जडेजाने. थोडं लवकर काढलं होतं रवींद्र जडेजाला, कारण जडेजा आणि शमी असे दोघंजण गोलंदाजी करत होते. तर हे खूप महत्त्वाचं आहे.
जे की आपल्या कर्णधाराला चांगलं जमतंय. कोणाला कधी बॉलिंग द्यायची, कोणाला कधी किती स्पेल द्यायचा, कितीवर टाकू द्यायचा. रवींद्र जडेजा, कुलदीप यादव स्पिनर्स धावपळ करणार. ऑस्ट्रेलियाची मिडल ऑर्डर फार खिंडार पाडणार आहेत ते आपले स्पिनर्स. हे झालं दोन्ही संघांविषयी. आता येऊयात मैदानाकडे. या मैदानावरती होणारे फायनल नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद. दंगा असणारे मोटेरा. येस, बरोबर, मोटेरा पहिलं नाव होतं या मैदानाचं, पण त्याचा रंग बदलला आहे, ढंग बदलला आहे आणि एक वेगळाच अंग दिसतोय या मैदानाचा. कारण 1,30,000 लोक या मैदानात बसू शकत आहेत आणि ज्या पद्धतीने फायनल ही होणार आहे, जबरदस्त होणार आहे. स्वतः मी सांगितलं त्याप्रमाणे ज्यांच्या नावाने हे स्टेडियम आहे, नरेंद्र मोदी साहेब, ते स्वतः देखील याची शक्यता आहे तेही मॅचला येणार आहेत असं म्हटलं जात आहे. ट्रॉफी त्यांच्याच हस्ते दिली जाईल असं देखील बोललं जात आहे. पण पंतप्रधान आहेत, आयत्या वेळेस काही कामं येऊ शकतात, त्यामुळे कन्फर्म नाही आहे, पण येतील, चक्कर मारतील हे मात्र नक्की आहे. तर बोलूया थोडंसं या विकेटविषयी. विकेट काय करतं, विकेट काय साथ देतं, कोणाला साथ देतं. हे विकेट जे आहे ते बॅटिंगला साथ देतं. अतिशय बॉलिंगचं विकेट आहे असं नाही आहे. खरं सांगायचं तर हा जो पॅच आहे त्यावरती जवळपास 8 ते 9 विकेट आहेत. त्यामुळे वेगळ्या वेगळ्या मातीची, लाल माती, पांढरी माती, तिकडची लोकल माती, अशी सगळ्या प्रकारची विकेट त्यामध्ये आहेत. पण अजून त्यांनी डिक्लेअर केलं नाही की हे कुठल्या विकेटवरती मॅच खेळणार होता. पण जर लाल मातीवरती मॅच खेळले तर त्याचा फायदा होणार आहे भारताला. कारण ती असते मुंबईतनं. मुंबई आपण बघितली, थोडीशी धावपळ झाली होती, पण मुंबईचं विकेट चांगलं कळतं ते आज संघातल्या 3 लोकांना, रोहित शर्मा, अय्यर आणि सूर्या. कारण आयुष्यभर तिथेच क्रिकेट खेळलेत, त्यामुळे ते चांगले खेळू शकतात. पण रोलिंग होईल त्याच्यामध्ये हे समसमान विकेट असणार आहे. कोणाला एकाला फेवर करेल असं फायनलला विकेट नसणार आहे. पण विकेट नक्कीच साथ देईल ते बॅटिंगला आणि मिडल ऑर्डरमध्ये थोडं स्पिनला साथ देईल. ड्यू फॅक्टर येईल का नंतर, थोडासा याची शक्यता आहे. कारण तुम्हाला माहिती आहे भारतामध्ये सध्या थंडीची लाट आहे, त्यामुळे थोडंसं 7:30-8 नंतर ड्यू याची शक्यता आहे. पण त्याच्यावरती वेगळ्या तऱ्हेचे स्प्रे मारले जातात, त्यांनी विशेष काही फरक पडणार नाही आहे. पण बॅटिंगला नक्कीच साथ देणार आहे हे विकेट. जर बॅटिंगला साथ देणार तर आपण बघूयात का इथं किती स्कोर असतो. एवढे केले की बाबा हुश, ही मॅच आपण जिंकली असं वाटू शकतं. आकडा जास्त मोठा नाही आहे विकेटचा. त्याचं कारण असं आहे, कारण हे ग्राउंड मोठं आहे. इथे नुसता बॅटला बॉल लागला, थर्डमॅनच्या इकडनं गेला की 4 असं होणार नाही, चेस होणार. कारण मैदान मोठं आहे आणि बाउंड्रीज लांब आहेत, त्यामुळे षटकार थोडे कमी पाहायला मिळतील कम्पेअर टू इतर ग्राउंड्स. तर साधारण 320 ते 330 जर कोणी संघ धावा करतो तर असं वाटू शकतं की मॅच थोडीशी त्यांच्या पारड्यात झुकलेली आहे. कारण चेस करताना हा आकडा थोडासा अवघड ठरू शकतो. पण ही फायनल आहे आणि ह्या दोन्ही टीम तगड्या आहेत. पण जर तुम्ही 290 वगैरे करता तर एक चांगला आकडा होऊ शकतो, हेही तेवढंच खरं आहे. 320 करता तर तुम्ही थोडं रिलॅक्स होऊ शकता, पण 290 देखील डिपेंडेबल होऊ शकतात. त्यामुळे जर टॉस झाला तर काय करावं. टॉस झाला तर भारत, परत एकदा रोहित शर्मा, आपण म्हणतो दरवेळेस की त्याला आवडतं चेस करायला, पण त्यांनी अगदी शेवटपर्यंत थांबून शेवटच्या टॉस व्हायच्या अगोदरसुद्धा तो काय करतो माहिती आहे, ते नाणं हातात, कॉईन त्याच्या वेळेस हातात येणार असतं, त्याच्यावेळेस जातो, परत एकदा विकेटकडे जातो आणि त्या क्षणाला, त्या मिनिटाला ते विकेट कसं होणार आहे, कसं दिसतंय याच्यावरती तो निर्णय घेतो. त्यामुळे आपण बरेच वेळा बोलत आलो की यांना चेस करायला आवडतं, पण तसं नाही. त्यांनी पहिल्यांदा बॅटिंग पण केली, सगळं केलं आहे भारताने. त्यामुळे मी तर म्हणेन टॉस जिंकला तरच बरं होऊन जाईल. तुम्ही जे काय द्याल आम्हाला ते आम्ही आनंदात घेऊ आणि आनंदात करू. पण होणार आहे ती अतिशय उत्तम मॅच, कारण ही आहे फायनल. ही आहे 2023च्या वर्ल्ड कपची फायनल आणि जर भारताकडे ती ट्रॉफी आली तर त्याचा आनंद हा काही वेगळाच असणार आहे, मलाही आणि तुम्हालाही. त्यामुळे पाहायला विसरू नका ही मॅच आणि हा कार्यक्रम शेवटचा एपिसोड आपण करतोय सकाळ रणसंग्रामचा वर्ल्ड कपसाठी. पण याच्या पुढे जाऊन भेटूयाच, जेव्हा जेव्हा मॅचेस असतील, जेव्हा जेव्हा भारत खेळेल, तेव्हा आपण पाहणार आहोत सकाळ रणसंग्राम. भेटूयात.